ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान बोलत होते। हम सभी मिलकर एक ऐसे भारत के निर्माण में जुटे हैं जहां किसान समृद्ध हो, किसान सशक्त हो। हमारा प्रयास है कि कोई किसान पीछे न छूटे, हर एक किसान को आगे बढ़ाएं। हमने कृषि को विकास का पहला इंजन मानते हुए अपने अन्नदाताओं को गौरवपूर्ण स्थान दिया है। हम दो बड़े लक्ष्यों की ओर एक साथ बढ़ रहे हैं। पहला, कृषि सेक्टर का विकास और दूसरा, हमारे गांवों की समृद्धि। कृषी क्षेत्र देशाच्या विकासाचं पहिलं इंजिन असून आपल्या अन्नदात्यांना सरकारनं गौरवाचं स्थान दिलं आहे। कृषी क्षेत्राचा विकास आणि आपल्या गावांची समृद्धी ही दोन मोठी उद्दिष्ट घेऊन सरकार वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या भारताचे संकल्पही सुस्पष्ट आहेत। समृद्ध आणि सशक्त शेतकरी असलेला भारत घडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। देशात आपल्या सरकारच्या प्रयत्नांनी डाळ उत्पादन वाढलं असलं तरी अद्यापही आपल्याला आयातीवर अवलंबून राहावं लागत आहे असं सांगून डाळ उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं तूर, उडीद आणि मसूर उत्पादनासंदर्भात आपल्याला अधिक काम करायला हवं असंही ते म्हणाले।